नमस्कार. मी जलपत तडवी, गाव वेरगी, सामाजिक कार्यकर्ता. आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यापुढे उपस्थित आहोत. तरी माझा विषय असा आहे की जे तुम्ही पाहत आहात बाजूमधला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरनं थोडं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी इथं उपस्थित आहोत. आज बाजूच्या व्हिडिओमध्ये जे महिलेला बांबूच्या जोडीने घेऊन येताना आपल्याला दिसत आहे, या महिलेच्या विषयी मला आपल्याशी बोलायचं आहे की ही महिला वेहगी बारीपाडा येथील रहिवासी आहे. उषा दिनेश तडवी असं या महिलेचं नाव आहे. आज वेहगी गावात दळणवळणाची सोय नाही, रस्ते नाही, म्हणून आज ही महिला तिचा डिलेव्हरीचा पिरियड होता आणि सकाळी तिला 6-7 वाजता तिला त्रास होत होता. लगेच या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी तेथीलचे ग्रामस्थ होते, त्यांच्या परिवारातले, ते घेऊन तिला 7 वाजता निघाले आणि तिला रस्त्यामध्येच त्या ठिकाणी अतिशय त्रास होत होता. मग रस्त्यामध्येच त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला आणि त्या ठिकाणी ती डिलेव्हरी झाली. आज खूप दुःखाची बाब आहे की या ठिकाणी या बारीपाडा येथे रस्ता नाही. मुख्य रस्त्यापासून ते बारीपाडा येथे जाण्यासाठी मिनिमम 5 किलोमीटर दूर अंतर आहे आणि पाटीलपाडा बारीपाडा येथे एक मोठी खोल दरी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गाडी जाऊ शकत नाही, कच्चा रस्ता आहे. म्हणून आज या महिलेला आज त्या ठिकाणी तिचा जीव घेणा असा प्रवास त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहे. तरी मी महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे आणि या अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील आणि नंदुरबार जिल्हा लोकसभा क्षेत्रातील येथील जे राजकीय पदाधिकारी आहे, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आज जे एका महिलाने येथे रस्त्याअभावी रस्त्यावरच त्या ठिकाणी एका बाळाला जन्म देताना आपल्याला दिसत आहे, हा अत्यंत दुःखाचा आणि गंभीर असा विषय आहे. तरी अशा या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र सरकारने आणि राजकीय पदाधिकाऱ्याने हे बाजूचा जो व्हिडिओ आहे हे व्हिडिओ पाहून आपल्या लक्षात येईल. या महिलेला कसं बांबू ॲम्ब्युलन्सने घेऊन येताना आपल्याला दिसत आहे. 5 किलोमीटरवर तिला डिलेव्हरी झाल्यानंतर बांबूच्या झोडीने तिला मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन आले आणि तिथून त्याला खाजगी गाडीने त्या ठिकाणी पिंपळखुटा PSCला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आला आणि परत दुपारी तिचा डिस्चार्ज झाला आणि तिथून मुख्य रस्त्यापर्यंत प्रायव्हेट गाडीने तिला सोडण्यात आलं आणि तिथून परत तिला बांबूच्या झोडीनेच परत तिला येथील जे ग्रामस्थ होते त्यांच्या सोबती जे होते त्यांनी त्यांना घरीपर्यंत नेलं. आज हा खूप गंभीरचा विषय आहे. तरी आमची मागणी अशी आहे की हे असे विषय होणार नाही. जर या महिलेला रस्ता राहिला असता तर तिला वेळेवरती गाडी मिळाली असती आणि ॲम्ब्युलन्स मिळाली असती. त्या ठिकाणी या पाड्यावरती आशा वर्करही सुद्धा नाहीत आणि त्यावेळी आशा वर्कर सुद्धा नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणाची त्यांना घरातल्या व्यक्तीशिवाय त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाची मदतही मिळाली नाही. मग त्या ठिकाणी आशा वर्कर्सचा विषय जो पेंडिंग आहे तोही त्वरित भरण्यात ते पदही त्वरित भरून त्या ठिकाणी अशा डिलेव्हरीच्या वेळी अशा गर्भवती महिला त्या ठिकाणी मदतीसाठी आशा वर्कर करतील. म्हणून आज महाराष्ट्र सरकारला आणि
या एरियातील राष्ट्रीय पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की आमचं मुख्य रस्त्यापासून ते वेगी पाटीलपाडा बारीपाडा येथे 5 किमी हा रस्ता झाला पाहिजे आणि इथे सूप नदीवरती एक मोठा पूल झाला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे. एवढं माझं 2 शब्द बोलतो आणि या ठिकाणी माझं 2 शब्द संपवतो. आपकी जय आदिवासी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.